नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मराठवाडा सद्यस्थितीला मराठवाड्याची लोकसभेची निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्यावरती होणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तिळमात्र शंका नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्णायक लढतीमध्ये येऊन ठेपलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गोदा पट्ट्यातील लोकांना, मराठा समाजाला एकत्र घेऊन ज्या पद्धतीचं रान उठवलं, त्या रानातून, त्या उपोषणामधून मराठा समाजाची न भूतो न भविष्यती स्वातंत्र्यानंतरची एकी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या एकीचा फायदा कोणाला होणार, त्या एकीचा फटका कोणाला होणार, हाच प्रश्न आहे. याचा सर्वात मोठा दुष्पूर्चा प्रश्न जर मराठवाड्यामध्ये कुठे असेल तर तो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. कारण बीड लोकसभा मतदारसंघाचं वारंवार वर्षानुवर्ष वंजारी समाज त्या ठिकाणी नेतृत्व करत आलेलं आहे. हे कोणी नाकारून चालणार नाही. गोपीनाथ मुंडे असतील, त्यानंतर धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, अगदी प्रीतम मुंडे सुद्धा, परळीची विधानसभा असेल, त्याचबरोबर बीडची लोकसभा असेल, या ठिकाणी मुंडे परिवारांचं वर्चस्व राहिलेलं आहे. वंजारी समाजाची संख्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे कोणी नाकारून चालणार नाही. परंतु जो काही निर्णायक लढतीमध्ये विजयी करून देणारा मतदार आहे तो मराठा समाज आहे. 6 ते 7 लाख इतका मराठा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. गेवराई असेल, माजलगाव असेल, धारूर असेल, अगदी केज असेल, त्याचबरोबर बीड असेल, परळी असेल, या ठिकाणचे लोकसभेमध्ये विधानसभा मतदारसंघ येतात. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ही जी काही उमेदवारी राष्ट्रवादीतर्फे शरद पवारतर्फे देण्यात आली ती बजरंग सोनवणे यांना. बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी परिचित आहेत. 2019ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढवली होती, परंतु अगदी काही लाख, सव्वा लाख मतामध्ये त्यांचा पराभव झाला होता. परंतु त्यावेळेस त्यांनी 5 ते 5.5 लाख इतकं वोटिंग शेअर त्या ठिकाणी त्यांनी खाल्लेला होता. हे कोणी नाकारून चालणार नाही. सलग 2 टर्म त्या ठिकाणी प्रीतम मुंडे राहिल्यानंतर सद्यस्थितीला पंकजा मुंडे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा आहे. त्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीचा सुद्धा फटका मुंडे भगिनींना, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना बसू शकतो. खऱ्या अर्थानं एका ठिकाणी असं म्हणतात की लेक माहेराची सोनं, लेक माहेराचं सोनं, लेक सौक्याचं औक्षण. एका बाजूला बारामतीची निवडणूक, ही लेकीला त्या ठिकाणी किती दिवस निवडून द्यायचं ह्या प्रश्नावरती चालू असताना त्या ठिकाणी सुनेला निवडून द्या असा प्रचार भारतीय जनता पार्टी महायुतीकडून सुरू असताना, दुसऱ्या बाजूला मात्र बीडमध्ये लेकीसाठी खऱ्या अर्थाने निवडून द्या अशी हाक त्या ठिकाणी महायुतीकडून घालण्यात येत आहे. त्या ठिकाणी बघितलं तर पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडे यांना मानणार वर्ग, त्याचबरोबर त्यांचे तत्कालीन विरोधक, त्यांचेच भाऊ धनंजय मुंडे यांचे त्या ठिकाणी अलायन्स झाल्यामुळं, त्यांचे एकी झाल्यामुळं त्या ठिकाणी परळीमधून त्यांना निशंक अशा पद्धतीचं लीड जाईल, याच्यामध्ये कोणतीही तिळमात्र शंका नाही. परंतु जो काही मराठा मतदार आहे, बहुसंख्य मराठा मतदार, मग तो गेवराईचा असेल, माजलगावचा असेल, केज असेल, धारूर असेल, बीड शहर असेल, या ठिकाणी मात्र निर्णायक लढत होणार आहे. शरद पवार गटाचे तेथील एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांचा बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दबदबा राहिलेला आहे. त्याचबरोबर केजमधून स्वतः त्या ठिकाणचे स्थानिक असलेले बजरंग बाप्पा सोनवणे केजमधून कशा पद्धतीचं लीड घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी गेवराईमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बदामराव पंडित हे सुद्धा अगदी सोनवणेंच्या अगदी 24 तास सोबत राहून प्रचार करतात. या ठिकाणचा सर्वांगीण जर विचार केला तर ही निवडणूक कोणत्याही मोदी किंवा राहुल गांधी किंवा शरद पवार विरुद्ध फडणवीस अशी न होता, या ठिकाणी ही निवडणूक ही वंजारी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशाच पद्धतीची निवडणुकीला रंगतदार वळण आलेला आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा नारायणगडावरती परवा दिवशी भेट घेतली. त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे उपस्थित होते, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या ठिकाणी बजरंग बाप्पांना त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीने अप्रोच करतात, शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये मराठा मतदाराची जी काही युनिटी आहे, एक आहे, ते एकीचं बळ कशा पद्धतीने मिळतं, आणि त्याचबरोबर जे शरद पवारांना म्हणणारा जो अल्पसंख्याक वर्ग आहे तो वर्ग त्या बेरजेच्या राजकारणामध्ये कसा सहभागी होतो, यावरूनच कळेल की बजरंग बाप्पा त्या ठिकाणी मुंडेंना टक्कर देऊ शकतील की नाही. कारण मुंडेंचं अस्तित्व त्या ठिकाणी अचाट आहे, अपाट आहे. हिमालयाला खऱ्या अर्थानं टक्कर देण्यासारखं त्या ठिकाणी निवडणूक जिंकणं म्हणजे बजरंग बाप्पाच्या समोर आव्हान असणार आहे. हे आव्हान जातीच्या, हे आव्हान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या, हे आव्हान शरद पवारांच्या मतदाराच्या ताकदीवरती, क्षमतेवरती बजरंग बाप्पा पेलून घेतात का, किंवा मुंडे, गोपीनाथ मुंडेंचा वारसा असलेले मुंडे बंधू आणि भगिनी त्या ठिकाणचा विजय पुन्हा एकदा सोपा करून बीड जिल्ह्यावरती जे काही मुंडे फॅक्टर आहे तो मुंडे फॅक्टर अबाधित राहतात, हे येणाऱ्या काळामध्ये
पाहणं उत्सुकच आहे. परंतु एक नक्की आहे, एका बाजूला लेकीला नाकारणारा प्रचार चालू असताना दुसरीकडे मात्र लेक माहेरचं सोनं, लेक माहेरचं सोनं, लेक सौख्याचं क्षण अशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. एवढं मात्र नक्की. धन्यवाद.